सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम 7 रस्ता बस डेपो येथे गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 25 रोजी श्री दत्त महाराज आणि श्री हनुमान यांचं पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली। पहाटे 5:30 वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम येथील जागेवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पेट्रोल पंप उभारण्यात आले असून याच पेट्रोल पंपाच्या जागेवर श्री दत्त मंदिर आणि हनुमान मंदिर होते, परंतु सदर पेट्रोल पंप उभारण्यात येत असताना दोन्ही मंदिरं महानगरपालिका प्रशासनाकडून पाडण्यात आली होती। याच अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम 7 रस्ता बस डेपो कर्मचारी वर्गणीतून श्री दत्त महाराज श्री हनुमान मंदिर बांधण्यात आले। यावेळेस महापूजेचा मान वाहतूक शाखेचे अंकुश बोराडे यांच्या धर्मपत्नी रंजना बोराडे या तसेच परिवहन उपक्रमातील इलेक्ट्रॉनिक्स कर्मचारी मारुती शिरसीकर यांची धर्मपत्नी रंजना शिरसीकर या दोन्ही कुटुंबांना पूजेचा मान मिळाला। प्रत्यक्षात मोठ्या भक्तिभावाने श्री दत्त महाराज हनुमान मंदिर मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली। या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कार्यशाळा व्यवस्थापक मल्लिकार्जुन पडगाणूकर यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। यावेळी सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील सर्व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। हरे ओम गणानान्त्वा गणपतिं नमामहे प्रियानान्त्वा प्रियपतिं नमामहे विघ्नान्त्वा विघ्नपतिं नमामहे कविं श्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनाश्रमन्नु दिविसीदसादं नमः स्वाहा। ओम भद्रं गणेशस्मयाम देवा भद्रं पश्येमाक्षरजत्राः स्थिररङ्गस्तुत्वासन्तसमुभिर्वेशेमदेवैकं यदायुः नमः स्वाहा। ओम स्वस्ति न इंद्रो वृहस्पतिः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षो विश्ववेदाः स्वस्ति नो बृहस्पतिः ददातु नमः स्वाहा। मी मल्लिकार्जुन पडगाणूर, मी कर्मशाळा व्यवस्थापक आहे आणि गेले एक वर्षाच्या पूर्वी मंदिर काढलेला होता। आज पुनश्च ते पंपाचं काम करत असताना मंदिर काढण्यात आले आणि कामगारांचे व सर्व स्टाफ यांच्या वर्गणीतून पुनश्च आपण मंदिर बांधण्यात आले आणि परत प्राण प्रतिष्ठापना करून आज महापूजा करून आज आपण महाप्रसाद देखील आज रोजी आपण वाटप करण्यात येत आहे। कारण कोणत्या देवांचा प्राण प्रतिष्ठा यात पूर्वी हनुमान आणि दत्त मंदिर आपल्या परिवारामध्ये होते आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी होता, पण आपण आता काय केलेलं आहे की हनुमान व दत्त मंदिर एकच ठिकाणी सुस्थितीत व्यवस्थितपणे बांधून स्वामी समर्थ यांच्या सुद्धा बांधून आज रोजी ते प्राण भरून त्याच्या प्रतिष्ठापना आज आपण केलेलं आहे। सकाळी साधारण किती वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमात प्रारंभ झाला आहे? धार्मिक कार्यक्रम बघा, हे काल देवाची मांडणी झाली संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत आणि आज पहाटे 6 वाजल्यापासून पूजा झाली। 10-10:30 संपूर्ण पूजाचे कार्यक्रम संपले। यावेळी आज पूजाचा मान कुणाला मिळाला? आपल्याकडे कर्मचारी मारुती शिरसीकर त्यांचे दाम्पत्य कुटुंब व श्री बोराडे यांचे कुटुंब ह्या दोघांना आपण पूजेचे मान देण्यात आलेले आहे।